मैं कहना चाहता हूँ कि मराठी मेरी मातृभूमि, मेरी माँ है, तो उत्तर भारत मेरी मौसी है। और एक बार माँ मर गई भी चलेगा, लेकिन मौसी मरना नहीं चाहिए। महाराष्ट्रातील सर्व जनतेला माझा नमस्कार. 2 दिवसापूर्वी माननीय विद्यमान आमदार प्रकाशजी सुर्वे यांनी महाराष्ट्रासाठी बेजबाबदार आणि बेताल वक्तव्य केलं. त्यामध्ये त्यांनी असं बोललं, की महाराष्ट्र म्हणजे त्यांची आई आणि बिहार म्हणजे त्यांची मावशी. आणि ते पुढे म्हणाले, "माय मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे, कारण मावशी ही जास्त प्रेम करते." मला असं वाटतं, की माननीय प्रकाशजी सुर्वे यांना मावशीवर खूपच प्रेम आलं असेल, तर त्यांनी आपल्या मावशीकडे दत्तक जावं आणि मावशीची आयुष्यभर सेवा करावी. मराठीत अशी एक म्हण आहे, "जो आई-वडिलांचा नाही झाला, तो बाकी कोणाचा काय होणार?" याच महाराष्ट्राच्या जनतेची मतं घेऊन तुम्ही निवडून तर आलात, पण आता याच मायभूमीला मारायच्या गोष्टी करता. तुमचा हा माज कदापि खपवून घेतला जाणार नाही. तुमच्यासारख्या गद्दार पुत्राची या महाराष्ट्राला काहीच गरज नाही. आज सर्व गटतट सोडून या माय मराठीची लेकरं म्हणून आपण सर्वजण मिळून या वक्तव्याचा निषेध तर केलाच पाहिजे. पण महाराष्ट्राचा नागरिक म्हणून या बेजबाबदार आणि बेताल वक्तव्याचा निषेध करणं ही आपली जबाबदारी आहे. बेताल वक्तव्य करणारे लोक इलेक्शन जवळ आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून भावनिक साथ देतात. पण ते हे विसरले आहेत, की छत्रपती शिवाजी महाराजांनी या भूमीसाठी रक्ताचा कणकण मोजलाय आणि त्यांना ही आई नकोच असेल, तर त्यांनी आईला मारण्याची गोष्ट न करता आपला बोजा बिस्तरा उचलून मावशीकडेच गेलेलं बरं. खोट्या प्रेम करणाऱ्या पुत्राची या मायभूमीला काहीच गरज नाही. त्यामुळे तुम्ही मावशीकडेच स्थलांतर केलं तर बरं होईल. ही भूमी आमची मातृभूमी आहे, कर्मभूमी आहे, जन्मभूमी आहे आणि या मातृभूमीचे उपकार आम्ही कधीच विसरू शकत नाही. कारण याच मातृभूमीने आम्हाला पोट भरण्यासाठी सर्व काही दिलंय आणि या मातृभूमीचा, या महाराष्ट्राचा आम्हाला खूप गर्व आहे आणि हाच गर्व मरेपर्यंत राहील. मला माननीय प्रकाशजी सुर्वे यांना इतकंच सांगायचं आहे, तुम्ही हे वक्तव्य करताना एकही विचार केला नसेल. पण कृपा करा आणि आता तरी माझ्या या माय मराठीची माफी मागा. जे मंत्री महोदय सत्तेमध्ये बसले आहेत आणि अशा वक्तव्याला पाठीशी घालत आहेत आणि चुकून बोललेलं वक्तव्य असं सांगत आहेत, त्यांना माझी कृपा करून एकच विनंती आहे, की अशा बेताल आणि बेजबाबदार वक्तव्याला तुम्ही कदापिही पाठीशी घालू नका. आम्ही तुम्हाला कधीच माफ करणार नाही. असे आमदार ज्यांची कर्मभूमी, मायभूमीवर जराही निष्ठा नाही, असे उपरे लोक नेते म्हणून मायभूमीवर प्रेम करणाऱ्या आमच्यासारख्या भोळ्या-बाबड्या जनतेवर कधीच लादू नका. काय बोलावं तुम्हाला आमदार साहेब? असं बेताल आणि बेजबाबदार वक्तव्य करताना तुमची जीभ एकदाही कापली नाही? शेवटी मला इतकंच म्हणावंसं वाटतं, सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद.